पुण्यामध्ये आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस निघणार आहेत। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला आता कोर्टात नेण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे। लष्कर पोलीस ठाण्यातून बाहेर काढून शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात त्याला आणण्यात येईल। अपडेट जाणून घेऊयात, मंदार गुंजारे आपल्यासोबत आहे। मंदार, थोड्याच वेळामध्ये आता दत्ता गाडेला न्यायालयात हजर करणार असल्याचं समजतंय। पुढे नेमकी काय प्रक्रिया असेल, काय नेमकी अपडेट मिळतात या सगळ्या प्रकरणाचे? पुढे पोलिसांचा प्रयत्न असेल या दत्ता गाडीची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी, जेणेकरून या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांना करता येईल। पोलिसांकडून आधी प्रयत्न झाला की दत्ता गाडीला प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर न करता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर किंवा न्यायाधीशांसमोर हजर करण्याची परवानगी मिळावी, मात्र त्यात पोलिसांना यश मिळालं नाही। त्यामुळे या दत्ता गाडीला प्रत्यक्षात न्यायालयामध्ये हजर करायचं ठरलंय। मध्यरात्री 1:30 वाजताच्या दरम्यान या दत्ता गाडीला अटक करून पुणे पोलीस मुख्यालयामध्ये आणण्यात आलं आणि तेव्हापासून तो तिथेच आहे। खरं तर आज सकाळी त्याला हजर केलं जाणं अपेक्षित होतं, आधी तसंच सांगितलं गेलं होतं, मात्र वेगवेगळ्या संघटना या दत्ता गाडीला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी न्यायालयाच्या आवारामध्ये या ठिकाणी आंदोलन करू शकतात किंवा रस्त्यामध्ये त्याला घेऊन येणारी गाडी अडवली जाऊ शकते असं पोलिसांना वाटलं, अशी माहिती मिळाली आणि त्यामुळे पोलिसांनी उशिरा या दत्ता गाडीला न्यायालयामध्ये हजर करण्याचा निर्णय घेतला। आपण आत्ता जरी पाहिलं तरी न्यायालयाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढाच मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। अटक करून या दत्ता गाडीला लष्कर पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथून शिवाजीनगरच्या या जिल्हा न्यायालयाचं अंतर जे आहे ते 4 ते 5 किलोमीटर आहे आणि या अंतरामध्ये पोलिसांना या दत्ता गाडीला घेऊन येताना वाहन कोणी अडवू नये किंवा कोणी कोणता अडथळा आणू नये याची देखील खबरदारी घ्यायची आहे। मात्र या दत्ता गाडीला या ठिकाणी हजर करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्याला हजर केलं जाईल। जवळपास 4:45 वाजलेले आहेत। दिवसभराचं न्यायालयाचं कामकाज संपण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्याआधी या दत्ता गाडीला, आरोपीला न्यायालयासमोर हजर करणं पोलिसांनी आवश्यक आहे। मंदार, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं ती जी संपूर्ण बातमी आपल्या समोर आलेली आहे त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी देखील समोर आलेल्या आहेत। त्या म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे ज्यावेळेला या आरोपीची मेडिकल करण्यात आली तर या मेडिकलमध्ये त्यानं 1-2दा नव्हे तर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं देखील समोर आलं होतं। दत्ता गाडेंनी जेव्हा हा बलात्काराचा प्रकार केला आणि तो त्याच्या गावी, गुनाट या गावी जेव्हा गेला तेव्हा सुरुवातीला तर तो अगदी काही घडलंच नाही अशा आवेशामध्ये त्या ठिकाणी होता, मात्र जसा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि खास करून माध्यमांमधून जेव्हा या सगळ्या घटनेचं वार्तांकन सुरू झालं तेव्हा तो पळाला आणि त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा केलेला असू शकतो अशा प्रकारची माहिती आहे। कारण त्याच्या गळ्याच्या भोवती व्रण आहेत दोरखंडाचे आणि हा आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी केला खरा, मात्र दोरी तुटली असंही सांगण्यात येतं आहे। त्याचबरोबर त्यांनी कीटकनाशक मिळवण्याचा आणि ते पिऊन देखील आपलं जीवन संपवण्याचा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आणखी एकदा गळफास घेण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळते। मात्र एकीकडे त्यांनी आत्महत्या केल्याचा किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसरीकडे तो स्वतःला पोलिसांच्या हवाली देखील करत नव्हता, तो पोलिसांपासून स्वतःला लपवत होता। 2 दिवस तो उसाच्या शेतामध्ये किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये दडून राहिलेला होता। तर हा सगळा विरोधाभास आपल्याला या प्रकरणामध्ये दिसून आला। 2-3 वेळा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि झालेल्या घटनेबद्दल त्याला पश्चाताप देखील झाला, हे त्यांनी त्याच्या गावातील लोकांना सांगितलं, ज्या लोकांशी त्याचं बोलणं 2 दिवसांमध्ये होतं त्या काळामध्ये। आणि या सगळ्या कालावधीमध्ये 2 ते 3 दिवस तो लपून राहिला होता, त्यामुळे त्याला अन्न आणि पाणी मिळत नव्हतं। पाणी मिळवण्यासाठी म्हणून तो त्याच्या जवळच्या लोकांच्या घरी यायचा आणि त्याचमुळे तो पकडला गेला। नक्कीच, त्यामुळे आता त्याला तो थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार आहेत। मंदार, काय नेमकं कोर्टात घडतंय, परिसरात नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।